आला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की बा उद्याला तुमच्या इथे 10 वाजता आम्ही येणार आहोत. जन्म येणार आहे या ठिकाणी आपण वृक्षांचे महत्त्व, झाडांचे महत्त्व सगळ्यांना पटवून देऊ. तर आता मॅडम जेव्हा आल्या तेव्हा मॅडमने या ठिकाणी आपल्या शाळेचा परिसर बघितला आणि त्यांनी सांगितलं की मॅडम आपल्या इथे झाडं बऱ्याच प्रमाणामध्ये आहे आणि तुम्हाला बऱ्याच प्रमाणामध्ये झाडं लावण्यासाठी स्कोप आहे. तुम्हाला बरेच झाडं लावता येतात. तर मॅडम आम्ही दरवर्षी झाडं लावतो आणि ते झाडं जगवण्याचा प्रयत्न करतो. आमच्या इथे जे कर्मचारी आहेत तेही बऱ्याच प्रमाणामध्ये जेवढ्या त्याच्यात झाडं त्यांना घटक करता येतील जेवढं पाणी किंवा जेवढी त्याची निगा राखता येईल त्या पद्धतीनं ते करतात. आता झाडांचं महत्त्व जर सांगायचं झालं तर तुम्ही सगळेजणं तुमच्या पुस्तकामधून किंवा आपल्या सगळ्याजणांच्या संभाषणातून झाड आपल्याला कशासाठी आवश्यक आहे. आता तुम्हाला विज्ञानामध्ये माहिती आहे की झाड वृक्ष आपल्याला काय देतात रे? ऑक्सिजन. आणि मध्यंतरी आपण सगळेजण कोणत्या आजाराचे बळी ठरलेलो आहोत? 2019-20 कोरोनामध्ये काय भेटलं नाही आपल्याला? ऑक्सिजन. आणि अशी महामारी, अशी बिमारी परत येणार नाही असं होईल का? तर याच्यापेक्षाही भयंकर आजार पुढं चालून आपल्या जगामध्ये व्हायरल होऊ शकतो, येऊ शकतो. आणि हे सगळं थांबवण्याचं काम जर आपल्याला करायचं असेल तर आपण प्रत्येकाने, जसं मॅडमने सुचवलेलं आहे आपल्याला की प्रत्येकाने एक झाड तरी लावलं पाहिजे. आता तुम्ही सगळेजण आहात, प्रत्येकाला आपण घर आहे, आपल्याला सगळ्यांना आहे की नाही? आपल्याला निवारा आहे की नाही सगळ्यांना? मग आपल्याला जसं निवारा आहे असं आपल्याला वाटते तसं पक्ष्यांनाही निवारा असला पाहिजे की नाही? मग काही थोडं मुलं अशी असतात की ते पक्ष्यांचं घरटं वगैरे असते तर ते घरटं पाळण्यामध्ये मजा मांडतात, बरोबर आहे का? चिमण्याचा किंवा इतर पक्ष्यांचे छोटे छोटे घरटे असतात, त्याच्यामध्ये त्यांचे अंडे असतात. आता पूर्वी आमचा काळ होता, सरांना आठवत असेल, आमच्यापेक्षा लहान शिक्षक आहेत किंवा आमच्यासोबतचे जे आहेत तर पूर्वी आम्हाला चिमण्या जर दिसल्या तर आम्ही आमच्या आईच्या लपून चोरून किंवा धान्य, ज्वारी वगैरे राहायची घरात, गहू वगैरे किंवा तांदूळ प्रत्येकांच्या इथं धान्य राहते तर आम्ही थोडं थोडं धान्य त्या पक्ष्यांना टाकत होतो. आजही सवय आहे तशी की बा काही लोक पक्षी पाळतात, त्यांच्या घराच्या भोवताली गार्डन असते, ते छान प्रकारे फुलझाडं लावतात, फळझाडे लावतात, त्यांचे संगोपन करतात. खेड्याच्या दृष्टीने जर पाहायला गेलं मुलीचं तर शहरामध्ये खूप झाडं लावण्याची आवड आहे, कारण घराला एक प्रकारची शोभा येते. आणि खेड्यामध्ये जे आता आपण सगळेजण शेतकऱ्यांची मुलं आहोत, आपल्या शेतामध्ये धुरा आहे, जसं सरांनी सांगितलं. आता उन्हाळ्यामध्ये आपला गहू काढला की आपण काय करतो? पेटवून देतो. पेटवून दिल्यानंतर तो धुरा जळताना तिथे जे झाड लावलेलं असते ते झाड वाचवण्याचा प्रयत्न केला जातो का रे? नाही. तर तुम्ही शिकत आहात, आपण सगळेजण शाळेत आहोत, आपण या गोष्टी आपल्या वडिलांना, आबाजींना, विशेष करून घरातील महिला वर्गांना पटवून द्यायचे आहे. कारण आपण अंगणामध्ये सगळ्यांच्या तुळस असते, त्या तुळस असण्यामागचं कारण काय? धार्मिक कारण आहे. आपण तुळशीला एक चांगल्या प्रकारे देवीचा दर्जा देतो, पण तुळस ही दिवस आणि रात्र दोन्ही टायमाला काय सोडते? ऑक्सिजन. कार्बन डायऑक्साईड जातं का तिथून? नाही. आणि काही वृक्ष असे की जे उन्हाळ्यामध्ये सावली देतात. आता जसं आपण इतक्या आपल्या इथे झाडं आहेत की बाकीचे सर्व झाडं वाळले, पण बाकी 1-2 झाडं असं आहेत की वाळले नाही. कोणत्या इथे ते? वड आहे, लिंब आहे. आणि हे झाडं जे आहेत त्यांना पाण्याची जास्त गरज पडत नाही. या झाडामध्ये एक वरदान आहे तसं. लिंबाचं झाड हे कोणत्याही ऋतूमध्ये काय राहते? हिरवंगार राहते आणि ते आपल्याला सावली देते. आता तुम्ही टिफिन वगैरे खायचे तर सगळेजण कसे सुद्धामध्ये असतात? सावलीच्या. मग ही सावली फक्त अशी ॲटोमॅटिक येणार आहे का? काहीतरी आपण केलं ना, चला एखाद्या वेळेस पेंडॉल वगैरे हे जे असते तो कार्यक्रमापुरता असतो, तो नियमितपणे आपण टाकू शकतो का? म्हणून आपण सगळ्यांनी विद्यार्थी अवस्थेपासून या झाडांचं महत्त्व जाणून घ्यायचं आहे. किमान आपल्या दारामध्ये देवाला देव फुलं वाहणे इतके तरी फुलझाडं आपण लावले पाहिजे. आता इकडचे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी अशा प्रकारची बाग तयार केली आहे, त्याची फुलं वगैरे मला मांडलेली आहे. उदाहरण सांगू शकतो मी तुम्हाला की आपल्या इथून मधू मानोरकर विद्यार्थिनी जी आपल्या इथल्या वडुळे सरांची मिसेस आहे, तिने आपल्या इथली बाग पाहून, आपल्या दारामध्ये ज्यावेळेस बाग तयार केली आपण, ती बाग पाहून अतिशय सुंदर गार्डन असं तयार केलेलं आवश्याचं विद्यार्थिनी आहे. तर तिने इथले फोटो, इथले काही कलम हे सरांना न्याय लावलेले आहेत आणि अतिशय सुंदर गार्डन सर एखाद्या वेळेस जाण्याचा प्रसंग आला तर पहा. आणि आपणही आपल्या इथं बरेच झाडं आपल्या गार्डनमध्ये लावलेले आहे. ते झाडं तोडण्यात किंवा झाडाचे पांदे, आता काही मुलांना सवय, आमचे डोळे तर असतात त्यांच्या याच्यावर एकदम चौकीदारासारखे मारून, तर हे सगळं आपण करायचं नाही.
काही फांद्या फुटमुळं असतात ते तोडतात आणि या झाडांचं फुलांचं किंवा या निसर्गातील कोणताही घटक असो आपला याचं संवर्धन करणं, याचं रक्षण करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. तर आज आपण पाहतील तुम्हाला असा पक्ष्यांचा किलबिलाट दिसत नाही, तुम्हाला फक्त पुस्तकामध्ये वाचायला भेटते स्टोरी किंवा एखादी कथा किंवा कविता. आणि झाडांचं महत्त्व हे आपल्याला सुरुवातीपासूनच अनेक संतांनी सांगितलेलं आहे. एक संत आहे जे कवितेतून अभंगातून सांगतात आपल्याला, संत तुकाराम महाराज. काय म्हणलेलं आहे त्यांनी? वृक्षवल्ली आम्हा सोयरे. ते वनात राहिलेले आहेत, ते ठिकाणी आपण पाहिलेले आहे सहलीमध्ये. आणि एक विशेष गोष्ट अशी आहे की जे लोक अतिशय तत्वज्ञानी असतात सर, किंवा ज्या लोकांनी कुठेतरी खूप सारं असं ज्ञान प्राप्ती केलेली असते, त्या लोकांना एखाद्या महालामध्ये किंवा एखाद्या म्हणजे विशिष्ट अशा जागेमध्ये ती ज्ञान प्राप्ती झालेली नाही. तर त्यांनी निवड केलेली आहे वनाची, एकांतवासाची. आणि त्या ठिकाणी त्यांनी एकांतात राहून खूप विचार करून या निसर्गाच्या सानिध्यात राहून हे सगळं ज्ञान प्राप्त केले, जे आपल्याला आज पुस्तकाद्वारे आपल्याला मिळते. तर आपणही काय करायचं आहे, या झाडांच्या माध्यमातून, झाडाच्या पूर्वी सोयी होत्या, तरी तुमच्यासाठी आम्हाला फॅन घरामध्ये किंवा आता जे कूलर असतात असे आमच्या वेळेस आम्हाला नव्हते. आम्ही आईसोबत शेतात गेलो की आंब्याच्या फांद्यावर चढलो की आमचा पेपरचा अभ्यास व्हायचा. तुम्हाला तसा आनंद मिळतो का आता? तुम्हाला झाडं नाही तर हे झाडं झाली पाहिजे. तुम्हाला नाही, तुमच्या समोरच्या पिढीला झाडं राहिली पाहिजे. आणि हे सगळं काम मुलंही करू शकतात, मुलीही करू शकतात. तुलनेत महिला वृक्षांची काळजी स्वतःच्या मुलांसारखी घेऊ शकतात. आपलं जसं बाळ आहे, मुलगा आहे घरातला, तो उपाशी राहू नये असं त्या आईला वाटत असते मॅडम, तर तशी ती एका झाडाची काळजी घेऊ शकते. म्हणून तुम्ही हे जे कार्यक्रम होतात आपले छोटे मोठे, तर याच्यामधून ते शिकायचं आहे की आपण काय करू शकतो. आपण एक तुळस लावली तर तुळशीसोबत एक झाड आपल्या दारात लावायचं. मग ते फुल झाडं असू द्या, फळ झाडं असू द्या, कोणतेही झाड असू द्या, पण एक झाड सगळं लावायचं आणि ते झाड आपण जतन करायचं. कारण या झाडांपासूनच आपल्याला प्राणवायू मिळतो, त्याच्यामुळेच आपण आज शुद्ध हवा घेऊ शकतो आणि आपलं आरोग्य चांगल्या पद्धतीने राखू शकतो. म्हणून सगळ्यांनी महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सवय आहे की आपण कशाच्या तरी बदल्यात काहीतरी करत असतो सर, काहीतरी मिळणार या बदल्यात आपण सगळेजण करत असतो. ती एक म्हणजे आपली मेंटॅलिटी झालेली असते. म्हणून आपल्याला सर्वाधिक झाडांपासून काय मिळते, वृक्षापासून काय मिळते ते सर्वाधिक आपल्याला आपला प्राणवायू त्याच्यापासून मिळतो. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आणि प्रत्येकाने या वन दिनाच्या निमित्त एक मनात निश्चय करायचा आहे की आपण सगळ्यांनी एक झाड लावणे आणि ते झाड जतन करणे, किंवा जे झाड लावलेलं असेल ते झाड आपण जतन करणे हे महत्त्वाचं काम करायचं आहे. एवढे